सर्व प्रेक्षक आज मात्र क्रिकेटचा हा खेळ पाहण्यासाठी याच ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानामध्ये आलेत। अभ्युदयनगर काळ चौकीचं तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं मैदान, शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय। अंतिम टप्पा या स्पर्धेचा दोन सलामीवीर फलंदाज संकेत कदम आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सुशांत गुरव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। सामन्याला सुरुवात करा, विनंती आहे टीम 11 काळ चौकी। चला सामन्याला सुरुवात करा। 11 काळ चौकी विरुद्ध टीम आपण पाहतोय अर्णव मराठाज। दोन मलाड्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानाच्या आतमध्ये महत्त्वपूर्ण सामना आहे। सुपर 6 सामना क्रमांक 3। पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवलाय टीम शिवडी मुंबईकर्स या संघाने आणि हा संघ पुढील फेरीमध्ये दाखल झालाय। तदनंतर आपण पाहिलं तर नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये विजय मिळवलाय टीम अयान स्टार्स लालबाग या संघाने आणि या मॅच मधून आणखीन एक संघ असेल जो संघ पुढील फेरीमध्ये दाखल होणार आहे। सामन्याला सुरुवात करा। षटक क्रमांक 1 कुशल कोरडे गोलंदाजीसाठी आलाय। चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने देखील केलाय, पण फलंदाजीसाठी आपण पाहतोय संकेत कदम आणि सुशांत गुरव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। काय फलंदाजी केली आहे पहा। मागच्याच मॅच मध्ये दोन्ही फलंदाजांनी हाफ सेंचुरी ठोकल्या आणि तब्बल 111 धावा या दोन्ही फलंदाजांनी बनवल्या होत्या। तेच दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। लेट्स प्ले गेम ऑन। पहिला बॉल कुशलचा पहिलाच बॉल स्लोअर वन पाहायला मिळाला। गतीमध्ये परिवर्तन, क्षेत्ररक्षकाने उडी मारून बॉल पकडण्याचा प्रयत्न केलाय। बॉल फरार होताना पाहायला मिळतोय। 4 धावांसाठी येतोय संकेतच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार। पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न। हा बॉल जर आपण पाहिलं तर पिचिंग झाला, खाली राहिलाय आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये देखील गेलाय। डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। दुसरा बॉल चांगल्या रीतीने हाताळला। पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि दुसरा बॉल जर आपण पाहिलं तर या ठिकाणी निर्धाव हाताळताना पाहायला मिळतात गोलंदाज कुशल कोरडे। पुढचा बॉल बिग हिट, यावेळेला बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे। 4 धावांसाठी येतोय संकेत कदमच्या बॅटमधून चौकार। मिड ऑन कव्हर केला आणि मिड ऑनच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे। 4 धावांसाठी चांगला बॉल पाहायला मिळाला कुशल कोरडेचा, पण त्याच बॉलवरती प्रत्युत्तर देताना पाहायला मिळाला हा चौकार। कुशलचा पुढचा बॉल स्लोअर वन पाहायला मिळतोय। चांगला बॉल पाहायला मिळालाय आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर रिव्ह्यू घेतलाय, कोणी फलंदाजी करत असलेल्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे।
त्याची पडताळणी केली जाईल पंचांच्या माध्यमातून. सर सूर्यकांत अडाव जी पडताळणी करतायत, हा वाईट बॉल आहे की नाहीये याची पडताळणी करतायत. महत्वपूर्ण सामना, क्रुशियल मुमेंट आहे. अर्णव मराठाज विरुद्ध टीम आपण पाहतोय एकी11 काळ चौकी. या दोन बलाढ्य संघांमध्ये एक महत्वपूर्ण सामना रंगताना पाहायला मिळतोय. सुपर 6 6 संघ आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये पुढील फेरीमध्ये दाखल झालेत. वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. यस, वाईट बॉल आहे आणि एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 9 या आकड्यावर. पुढचा बॉल बॅटची कडा, क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल फ्लाइंग स्लिप मध्ये आणि फलंदाज संकेत कदम बाद. राहुल कहार नवीन फलंदाज. संकेत बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलाय. कुशल कोरडेने पहिल्याच षटकामध्ये महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिले आहे. त्याच विकेटची गरज होती, तोच विकेट आलाय आणि तो विकेट आल्यानंतर राहुल कहार लालबाग मधील आणखीन एक सितारा मैदानाच्या आतमध्ये. हो, राहुल आला, पहा काय फटका खेळलाय, ला जवाब स्ट्रोक आहे. मिड ऑफ कव्हर करत असताना बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. राहुल कहारच्या बॅट मधून येतोय रुबाबदार चौकार. आणि जर आपण पाहिलं तर या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती झालेत. नेक्स्ट बॉल उडवलाय, आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बॉलला अडवतील. रोहित आलेत बॉलवरती, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 1 चा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 14. एक गडी बाद टीम अर्णव मराठाज. अजय सरोज म्हणजेच बच्चा गोलंदाजीसाठी आले. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये एकूण 14 धावा खर्च केल्या होत्या कुशल कोरडेने आणि महत्वपूर्ण विकेट देखील आली आहे या षटकामध्ये. अजयचा पहिला बॉल, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव हाताळताना पाहायला मिळत आहेत अजय सरोज.
राहुल कहार उडवलाय बॉल, चांगला वापर केला बॉटम हँडचा आणि राहुल सावंत आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचलेत देखील. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 15 या आकड्यावर. सुशांत गुरव काय बॅटिंग केली आहे पहा. मागच्याच मॅच मध्ये 50 धावा नाबाद त्याच्या बॅट मधून आल्या आहेत. करी रोडचा सितारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नाव आहे सुशांत गुरव. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक म्हणजे स्वतः प्रथमेश बॉलच्या खाली पहा. बरोबर 5व्या अटेम्प्टला झेल पकडला प्रथमेश पवारने. त्यांना देखील ठाऊक होतं किती महत्वाचा झेल आहे आणि पहा अक्षरशः स्वतःला झोकून दिला त्या बॉलच्या खाली आणि लोळले पडले आणि शेवटच्या क्षणाला बॉल देखील त्यांनी पकडला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॉलने उंची जास्त गाठली होती आणि पहा प्रथमेश पवार पहिल्या अटेम्प्टला झेल सुटला. दुसरा, तिसरा, चौथा, 5वा प्रयत्न सक्सेसफुल झालाय आणि म्हणूनच काय सुशांत गुरव आता मात्र माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये 50 धावा त्याच्या बॅट मधून आला. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर एकही धाव आलेले नाहीये त्यांच्या बॅट मधून आणि म्हणूनच काय सुशांत यांची खेळी संपुष्टात आली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उबैद शेख, शिवडी विभागातील एक ताकदवार फलंदाज, विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. तोच फलंदाजीसाठी आलाय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेची चर्चा संपूर्ण मुंबईभर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर होताना पाहायला मिळते. स्पर्धा केव्हा रंगणार, स्पर्धेची तारीख केव्हा जाहीर होणार, त्याची तारीख जाहीर झाली. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस उजाडला. अंतिम टप्पा आपण पाहतोय. सुपर 6 चे सामने आपण पाहतोय. याच मैदानामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. उबैद शेख डावखुरा फलंदाज, द मॅन फ्रॉम शिवडी. पुढचा बॉल लो फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण. मी मगाशीच म्हटलं होतं विस्फोटक फलंदाज आहे आणि आल्या आल्या पहा पहिल्याच बॉल वरती स्फोटक फलंदाजी पाहायला मिळते. बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय उबेदच्या बॅट मधून रुबाबदार षटकार. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. भारतीय जनता पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष माननीय श्री गणेशजी शिंदे साहेब आणि त्याचप्रमाणे त्यांचे संपूर्ण सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वच मान्यवरांचं शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. भारतीय जनता पक्ष वॉर्ड अध्यक्ष 205 माननीय श्री गणेशजी शिंदे साहेबांचं शुभागमन आणि साहेबांची उपस्थिती. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये साहेब आपलं सहर्ष स्वागत. उबेदसाठी पुढचा बॉल पहा. काय बॉल हाताळलाय, चांगला बॉल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत नवनाथ स्वतः बॉल पर्यंत आणि एक धाव पूर्ण देखील केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 22 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. टीम अर्णव मराठाज. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या आहेत. म्हणूनच की काय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. आता मात्र गोलंदाजीसाठी नवनाथ गाडवे आलेत. 5 विकेट्स कालच्या संपूर्ण दिवसामध्ये 2 षटकांमध्ये पटकावल्या आहेत. मेडन षटक हाताळलंय, विकेट हॅट्रिक देखील घेतली आहे याच गोलंदाजाने. वाघाचा दरारा कायमचा. नाव आहे नवनाथ गाडवे. पहिलाच बॉल समोर उडवलाय उबेदने. बरोबर बॉल पिक केला, बरोबर बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार येतोय उबेद शेख यांच्या बॅट मधून.
नेक्स्ट बॉल यावेळेला देखील बिगीड करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत रोहित बॉल अडवतील एकच रन मिळेल. पहा चांगलं कमबॅक करत असताना पाहायला मिळत आहेत नवनाथजी गाडवे. चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये याच गोलंदाजाने केलाय. आज देखील या गोलंदाजाला खेळ करावा लागेल. रजनी आपण पाहतोय अंतिम रजनी या स्पर्धेची. अंतिम दिवस अंतिम टप्पा आहे सुपर 6. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून चूक होती आहे आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून चूक. तिसऱ्या देखील चूक. बॉल फरार. 4 धावांसाठी येतोय चौकार. या चुका महागात पडू शकतात. प्रथमेश पवार यांनी सांगितलं मुलाखती दरम्यान चुका करायच्या नाहीयेत या मॅच मध्ये, पण चुका होताना पाहायला मिळतात. चौकार आले राहुल कहारच्या पॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 33. शिवडी विधानसभा सचिव माननीय श्री अनिलजी यादव आणि त्याचप्रमाणे समाजसेवक माननीय श्री शेखरजी गावडे साहेब, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये मान्यवरांचं सहर्ष स्वागत. हे सर्वच मान्यवर आपण पाहतोय. मान्यवरांचं शुभ आगमन झालेलं आहे. हे सर्वच मान्यवर आमच्या या खेळाडूंना आणि आयोजन समितीला मार्गदर्शन करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी हे सर्वच मान्यवर उपस्थित राहत आहेत या अंतिम दिवसामध्ये. षटकार ठोकलाय यस राहुल कहारने. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 39 ऑन बोर्ड. राहुल कहारच्या बॅट मधून होत आहेत जोरदार प्रहार. त्याचंच नाव आहे राहुल कहार. पुढचा बॉल बिगीड करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल बरोबर हाताळलाय नवनाथ यांनी आणि फलंदाज बीट होताना पाहायला मिळत आहे. डॉट बॉल येतोय. शेवटचा एक चेंडू अजूनही बाकी आहे. 1 to go. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल म्हणजे षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 40. टीम अर्णव मराठाच. क्रमांक 4 हाताळण्यासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा कुशल कोरडे यांना आमंत्रित केलं जाईल. आपल्याच विभागातील हा खेळाडू या नावाची देखील चर्चा राहिली आहे. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे देखील आणि तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय कुशल कोरडे. कुशलचा पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. उंची जास्त आहे लांबी देखील जास्त. बॉल चाललाय सीमारेषा पार. मितील धावा 6. येतोय राहुल कहारच्या बॅट मधून जोरदार प्रहार. षटकार. प्रॉपर टायमिंग. बरोबर अंदाज घेतला आणि बरोबर बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. राहुल कहार पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाजाचं. षटकार ठोकून धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 46 ऑन बोर्ड.
नेक्स्ट बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला हाताळलाय, काहीच करू शकत नाहीये फलंदाज, फक्त त्याला बॅट टाकायची आहे त्या बॉलच्या मध्ये आणि ती टाकली आहे देखील. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. कुशल कोरडे चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. दुसऱ्या बॉलवरती रन आलेली नाहीये. पहिल्या बॉलवरती स्वागत केलं होतं षटकार ठोकून राहुल कहारने याच गोलंदाजाला. पुढचा बॉल स्लोअर वन उडवलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. दुसऱ्या अटेम्प्टला आता पुन्हा एकदा झेल पकडला जाईल आणि फलंदाज जर आपण पाहिलं तर राहुल कहार बाद होताना पाहायला मिळत आहेत. हर्षवर्धन जाधव म्हणजेच मनी यांनी झेल पकडलाय. सेहेचाळीस धावा धावफलकावरती झाल्यात. 46. नवीन फलंदाज आदित्य दळवी. आदित्य दळवी म्हणजेच एडी फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज, आपल्याच काळ चौकी विभागातील फलंदाज आहे. चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आदित्यने देखील केला. राहुल कहारची बॅट बोलली होती, चांगला खेळ राहुल कहारने या मॅच मध्ये जरूर केला. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले आणि एकूण 23 धावा वैयक्तिक त्याने या मॅच मध्ये केल्या आहेत राहुल कहार. नेक्स्ट बॉल उडवलाय, गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे समर, बॉलला अडवतील. आता चूक होणार नाहीये. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. थ्रो चांगला केला होता समरने आणि पण जर आपण पाहिलं तर 2 धावा धावून पूर्ण देखील केल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 48 या आकड्यावर. संपूर्ण टेक्निकल टीम आपण पाहतोय. फोर स्पोर्ट्स खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामधून या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. पुढचा बॉल उडवलाय, काय फटका पाहायला मिळाला पहा. शफल झाले, बरोबर अंदाज घेतला आणि बरोबर बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. आदित्य दळवी यांच्या बॅट मधून येतोय SVPL षटकार. शेवटचा एक चेंडू अजूनही बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 54 या आकड्यावर. 54 ऑन बोर्ड. 11 का चौकी. टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथमेशने सांगितलं आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे. सुरुवात चांगली झाली टीम अर्णव मराठाज या संघाची. धावा आल्यात या पहिल्या डावामध्ये. पुढचा बॉल कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवण्याचा प्रयत्न समर आहे, बॉल अडवतील. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस यस नो नो चा कॉल आणि विकेट आता मात्र गमावलाय. फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतोय.
हॅलो चेक हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 चेक चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक चेक हॅलो चेक या स्पर्धेदरम्यान आपण एक छोटासा सत्कार समारंभ पार पाडतोय. आपल्या या स्पर्धेला ज्यांचं विशेष सहकार्य आहे असे आमच्या आयोजन समितीचे हितचिंतक सल्लागार, आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री गणेशजी शिंदे साहेब, गणेशजी शिंदे साहेब यांचा एक छोटासा सत्कार आपण व्यासपीठावरती करतोय. मी गणेशजी शिंदे साहेबांना विनंती करेन आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. आयोजन समितीच्या वतीने सन्माननीय गणेशजी शिंदे साहेबांचा एक यथोचित सत्कार आम्ही करत आहोत. खूप खूप धन्यवाद गणेशजी शिंदे साहेब, आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी त्या आवर्जून उपस्थित राहिलात. काही कारणास्तव आपल्याला ध्वनिक्षेपण जे आहे ते बंद करावं लागतंय, त्यामुळे हा छोटासा सत्कार आम्ही या ठिकाणी आपला करतोय, तरी त्याचा स्वीकार करावा आणि आमच्या आयोजन समितीचा मान राखावा. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार आणि असंच सहकार्य आपल्या या शिवडी विधानसभेच्या क्रिकेट परिवाराला आपल्या वतीने नियमित लाभत राहू हीच आम्ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करतोय आणि आपले पुन्हा एकदा आभार व्यक्त करून जातोय नवीन मॅचच्या दिशेने.
नवीन फलंदाज येत आहेत दीपेश. फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत दीपेश सिंग फलंदाजीसाठी आलेत. आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5वा हाताळण्यासाठी रोहित पोळ गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल उडवलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे आणि तोपर्यंत एक धाव देखील पूर्ण करताना पाहायला मिळाले. दुसरी धाव आणि दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण केली गेली. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 58 या आकड्यावर. रोहित पोळ पुढचा बॉल दीपेशसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बॅटची आतली कडा घेतली होती. यष्टीरक्षक आहेत प्रथमेश नाना पवार, त्यांनीच बॉल अडवलाय. रन मात्र मिळणार नाहीये. लगातारचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. नाव आहे रोहित पोळ. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती झाल्यात. रोहित यांचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळलाय देखील. क्षेत्ररक्षक पोहोचले समर बॉल पर्यंत. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 59 या आकड्यावर. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढलाय आणि गॅप मधून बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 4 4 4 4 4 येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 63 या आकड्यावर. म्हणजेच 5 षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. उर्वरित 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 64 धावांची गरज असेल टीम एकी-11 काळचौकी या संघाला. पाच षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 63. म्हणजे जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 64 धावांची गरज असेल टीम एकी-11 काळचौकी या संघाला. 30 मध्ये 64 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी.
हॅलो 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 एक सूचना येते आयोजन समितीच्या माध्यमातून. आयोजन समितीच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण सूचना येताना पाहायला मिळते. टीम शिवडी मुंबईकर्स पुढील फेरीमध्ये दाखल झाली आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसरा संघ होता तो म्हणजे टीम अयान स्टार हा पुढील फेरीमध्ये दाखल झालाय आणि चालू असलेल्या सामन्यातील आणखीन एक संघ असेल जो पुढील फेरीमध्ये दाखल होईल. या 3 संघांमध्ये चिठ्ठी उडवली जाईल आणि चिठ्ठीच्या नियमावलीप्रमाणे एक संघ फायनल मध्ये दाखल होईल आणि उर्वरित 2 संघांचा सामना पाहायला मिळेल. तो सामना आणि फायनलचा सामना मात्र 4 षटकांचा असेल. आपण याची नोंद घ्या. धन्यवाद. डावाला सुरुवात होईल. रोहित पोळ आणि त्याच्या समवेत प्रथमेश पवार आहेत आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय समर शेख. गोलंदाजीसाठी मितेश दलाल म्हणजेच डॉन. ओहो, पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. जागा शोधून काढली आहे. जागा बनवून खेळण्याचा फटका प्रयत्न करत असताना प्रथमेश पवार 2 धावा पूर्ण करत असताना पाहायला मिळत आहेत पहिल्याच बॉलवरती. 64 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 2 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका समोर खेळलाय. बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. प्रथमेश पवार यांच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावा. आणि पुढचा बॉल पहा काय हाताळलाय. बरोबर बॉल हाताळलाय. नाव आहे मितेश दलाल आणि रन मात्र घेतली जात नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. एक महत्त्वपूर्ण सामना. चार चेंडू आणि 12 धावा धावफलकावरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन डावाचा खेळ इथे मात्र सुरू झालेला आपण बघतोय. एका बाजूला एकी 11 आणि एकी 11च्या विरोधात आपण जर पाहिलं तर अर्णव मराठाज या 2 संघांमध्ये आज चालू असलेला आजच्या दिवसातला क्वालिफायर नंबर 3चा सामना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. जो जिंकणार तो मात्र पुढील फेरीमध्ये दाखल होणार.
आणि जो मात्र या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये पराभूत ठरणार त्याचा प्रवास मात्र या स्पर्धेतून आज इथेच थांबणार आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण मॅच आहे. मितेश दलाल विरुद्ध प्रथमेश पवार. यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडूला अगदी सरळ बॅटनं लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. एक धाव घेतली जाते. एकेरी धाबेसोबत स्कोर मात्र पुढे सरकतोय 13 धावांवरती. पाठलाग करायचा आहे तो 64 धावांचा. पहिल्या षटकातून मात्र चांगल्या धावा जमवण्यामध्ये यश मिळते फलंदाजांना. एक चौकार, एक षटकार, एक दुहेरी धाव, एक सिंगल, एक निर्धाव चेंडू असं मात्र या पहिल्या 5 चेंडूंचं विश्लेषण तुम्हाला पाहायला मिळू शकेल. शेवटचा चेंडू शिल्लक राहिलेला आहे. ओव्हर नंबर 1 चा हा शेवटचा बॉल आहे आणि या बॉलवरती मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ज्या ठिकाणी कोणताही फिल्डर नाहीये अगदी गॅप मध्ये फटका सजवण्यामध्ये फलंदाजाला यश मिळतंय. चौकारासोबत मात्र पहिल्या षटकाची इथे समाप्ती होते. एक षटका अखेरीस संघाची धावसंख्या बिनगडी बाद 17 धावा. प्रथमेश पवार आणि समर शेख ॲज इट इज सलामीचे 2 फलंदाज आपण मैदानावरती बघतोय. ते 11 काळाचौकी संघाच्या माध्यमातून एक चांगला स्टार्ट प्रत्येक मॅच मध्ये या जोडीने मात्र आपल्या टीमला दिलाय आणि या सामन्यामध्ये सुद्धा एक चांगली सुरुवात करून देत आहेत. 65 धावांचा पाठलाग करायचा असताना या 5 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकातूनच 17 धावा त्यांनी जमवल्यात. 13 धावांचा आस्किंग रन रेट गरजेचा होता परंतु पहिल्या षटकातून धावा आलेत 17. एक चांगलं षटक फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलं. प्रथमेश पवार, समर शेख एक चांगलं बॅटिंग युनिट मात्र आपण पाहू शकता 11 काळा चौकी संघाकडे. गोलंदाजीसाठी मात्र नवीन गोलंदाज राहुल कहार, मॅन फ्रॉम पेरू कंपाऊंड लालबाग, मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी सज्ज होताना. ओव्हर नंबर 2 घेऊन आलेत राहुल कहार. स्ट्राइक वरती असेल प्रथमेश यशवंत पवार उर्फ नाना. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा प्रथमेशसाठी. पहिला चेंडू राहुल याचा. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. थोडंसं शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळत होते प्रथमेश पवार परंतु एक चांगला बॉल, चांगल्या लाईन आणि लेंथ वरची गोलंदाजी पाहायला मिळाली राहुल कहार कडून. निर्धाव चेंडूने मात्र ओव्हर नंबर 2 ची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या वेळेला बैठक फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये प्रथमेश पवारला माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का 11 काळा चौकी टीमला. बॅटची लिडिंग एज घेतली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकाल. राऊंड विकेटचा मारा स्वीकारलेला असताना मात्र ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेरचा बॉल होता. ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला भिरकवण्याच्या नादामध्ये मात्र बॅटची लिडिंग एज घेत शॉट फाईन लेग फिल्डरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का लागेल 11 काळा चौकी टीमला. सतरा या धावसंख्येवरती पहिला विकेट गमावलाय 11 काळा चौकी संघाने. नवीन फलंदाज रोहित पोळ. चौसष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडू पूर्ण, एकही धाव आलेली नाहीये मागील 2 चेंडूंमध्ये. रोहित ऑन स्ट्राइक आणि पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा चेंडू, अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. रिव्हर्सचा फटका. रोहित पोळ ब्रँडेड षटकार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये काय एक्झिक्युशन पाहायला मिळालं फटक्यामध्ये. लवकर गोलंदाजाला रीड केलं, पोझिशन मध्ये आले, उलट्या बॅटने मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या वरून हा षटकार आपण ठोकलेला पाहिलाय रोहित पोळने. पुढील चेंडू राहुल विरुद्ध रोहित. या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. फलंदाज बाद. एका बॉलवर षटकार ठोकला, दुसऱ्या बॉलवर रोहित पोळची विकेट मात्र राहुल कहारने पटकावली.
दुसरा धक्का लागतोय एकी 11 काळा चौकी टीमला रोहित पोळच्या स्वरूपात. चांगला चेंडू प्रॉपर मिडल ऑफ द स्टंपवर हाताळलेला हा बॉल होता. रोहित थोडंसं शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. उजवी यष्टी खुली सोडली होती आणि त्याचा वेध मात्र घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल कहारच्या खात्यामध्ये आणखीन एक सफलता. चौथ्या बॉलवर हा दुसरा धक्का लागतोय तो एकी 11 टीमला. नवीन फलंदाज राहुल सावंत मैदानावर दाखल होतोय. एकी 11 काळा चौकी टीम कडून बॅटर नंबर 4 राहुल कहारचा 5वा चेंडू आणि या बॉलवर हवेत फटका सजवलेला असताना सुशांत गुरव बॉल खाली आलेत. एक सहज सोप्पा झेल इकडे टिपला जातोय सुशांत गुरवच्या माध्यमातून. जास्त काही एफर्ट्स लावावे लागलेले नाहीये सुशांत गुरवला. आणखीन एक धक्का आल्या पावली राहुल सावंत सुद्धा माघारी परतलाय. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना एकी 11 काळा चौकी टीमला. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. अमन विचारे शेवटचा बॉल शिल्लक. कट करण्याचा प्रयत्न चोरट्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज आहेत परंतु माघारी परतले. ओव्हर नंबर 2 ची सांगता होईल आणि या डॉट बॉल सोबत दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या एकंदरीत आपण जर पाहिलं तर 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. अठरा चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजे जवळपास 14 धावांच्या आस्किंग रन रेटनं आता इथून पुढे बॅटिंग करावी लागणार आहे. 18 चेंडू आणि 41 धावा असं मात्र हे समीकरण आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. गरजेचा आहे हा सामना जिंकण्यासाठी एकी 11 काळा चौकी टीमला. अर्णव मराठा संघ
गोलंदाजी करतोय. प्रथम बॅटिंग करत असताना 63 धावा त्यांच्या टीमने बनवल्या. 64 धावांचं लक्ष्य मात्र समोर आहे. फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला राहुल सावंत आणि सोबत मात्र आपण जर पाहिलं तर समर शेख मैदानाच्या आतमध्ये अजूनही उपस्थित आहेत आणि त्याच्यासोबत अमन विचारे. गोलंदाजीसाठी शिवडी परिसरातील वकील हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. या वेळेला टॅप केला. बॉलर्स बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये मात्र सरळ वकीलच्या हातामध्ये हा बॉल चाललाय. मोहम्मद वकील शेख शिवडी गाडी अड्डा परिसरातील हा खेळाडू आहे. शिवडी पूर्व परिसरातून बरेच खेळाडू बिलॉंग करतात. तसं आपण मोहम्मद वकीलला पाहिलं, शफिक शेखला पाहिलं, तसंच आपण जर पाहिलं तर अमित शिंगे सारखा एक फिरकी गोलंदाज आपण त्याच परिसरातून येताना बघतो. शिवडी कोळीवाडा परिसरातून बरेच खेळाडू आहेत. आपण नक्ष 11 संघाकडून आपण जर पाहिलं तर विनोद कोळी हा खेळाडू सुद्धा पाहिला होता. SPPL मध्ये त्यांनी सुद्धा सहभाग घेतला. आणि या वेळेला अपील 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 आणि ती अपील उचलून धरली पंचांनी. फलंदाजाला बाद घोषित केलंय. अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडले. पायचीतच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. समर शेखला माघारी परतावं लागेल. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात हा चौथा धक्का लागतोय AK11 काळा चौकी टीमला. संकट आलंय मात्र आता ते AK11 काळा चौकी टीम वरती. या संकटातून मात्र कोण बाहेर काढणार AK11 काळा चौकी टीमला? समर शेखच्या जागेवरती चिराग दाठिया. आणखीन एक शिवडी परिसरातील हा खेळाडू मैदानावर दाखल होतोय फलंदाजीसाठी. गोलंदाजीसाठी शिवडी विभागातील एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मोहम्मद वकील शेख. सोबत मात्र आपण जर पाहिलात तर फलंदाजीसाठी आता शिवडी परिसरातील फलंदाजही येतोय चिराग दाठिया. सोबत अमन विचारे. एक धडाकेबाज फलंदाज म्हणून चिराग दाठियाची ओळख आहे. यानंतर आपण उर्वरित 3 संघांमध्ये म्हणजे या संघांमधून जो जिंकेल आणि सोबतच मागील 2 मॅचचे विजेते एकंदरीत सुपर 6 मधून जे शिल्लक राहिलेले 3 संघ असतील त्यांच्यामध्ये ड्रॉ या ठिकाणी उडवणार आहोत. आणि त्या ड्रॉच्या माध्यमातून एक संघ जो आहे तो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. 2 संघ मात्र शिल्लक राहतील. त्यांच्यामध्ये सेमीफायनलची मॅच होईल. आणि अप्रतिम कॅच इकडे पाहायला मिळते पॉइंट क्षेत्रामध्ये. चिराग दाठिया गॅप मध्ये फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये जेलबाद होतोय. आणखीन एका विकेटचं पतन. 5वा धक्का AK11 काळा चौकी टीमला. SPPLच्या या पर्वासाठी विशेष सहकार्य आम्हाला लाभलं होतं फोर्स 1 लाईव्ह. सोबतच उल्हासजी गोवेकर अर्थात उल्हास पॅकर, स्पोर्टिसॅकचे सर्वेसर्वा भगवानजी सावंत, सन्माननीय उपशाखा प्रमुख अंकुशजी गुरव, ज्यांच्या माध्यमातून मालिकावीराच्या खेळाडूला एक आकर्षक असं 2 ग्रॅम सोन्याचं नाणं, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज प्रत्येकी 1 ग्राम सोन्याचं नाणं अशा भेटवस्तू मात्र या स्पर्धेदरम्यान दिल्या जाणार आहेत. एका मागोमाग एक आता मात्र विकेट AK11 काळा चौकी संघाचे मात्र या ठिकाणी गमावले गेलेले आपण पाहिलेत. ऑन हॅट्रिक बॉल मोहम्मद वकील शेख, नवीन फलंदाज हर्षवर्धन मनी. त्याच्यासाठी सुद्धा या वेळेला मात्र हा चांगला बॉल, परंतु पंच त्या ठिकाणी पडताळणी करतायत, व्हाईट बॉल घोषित करतायत. परंतु फलंदाजाच्या बॅट आणि चेंडूमध्ये कोणताही संपर्क घडवून आणू दिलेला नाहीये तो गोलंदाज मोहम्मद वकील शेखने. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ती 24 धावांवरती. अजूनही 40 धावांची गरज आहे आणि बॉल मात्र शिल्लक राहिले ते 13. आणखीन एक वाईट बॉल येतोय. तेरा चेंडू आणि 39 धावा गरजेच्या आहेत.
सुंदर चेंडू, या वेळेला कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत. एकच धाव घेण्याची संधी या वेळेला हर्षवर्धनला मिळते. एकेरी धाबेसोबत मात्र ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे समाप्त होईल आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 26 धावा. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये अजून 38 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी AK11 काळा चौकी टीमला. पाच गडी बाद संघाची धावसंख्या झाली ती 26 धावा. येणाऱ्या 12 बॉलमध्ये अजून 38 धावांची आवश्यकता. चालू असलेला सामना आपण बघतोय क्वालिफायर नंबर 3. सामन्यात जो जिंकेल तो सेमीफायनल साठी क्वालिफाय होईल, परंतु त्याआधी चिठ्ठ्या उडवल्या जातील, कारण सुपर 6 मधून 3 संघ इथे निवडले गेलेत आतापर्यंत मागील 2 सामन्यांमधून. सर्वप्रथम आपण शिवडी मुंबईकर, तदनंतर अयान स्टार्स, आणि या मॅच मध्ये जो कोणी जिंकेल तो मात्र पुढील फेरीसाठी क्वालिफाय होईल. त्यामुळे हा सामना आणि शेवटचे 12 चेंडू खूप महत्वाचे आहेत. राहुल कहार या वेळेला स्वीपर कव्हरच्या वरून, उल्हास पॅकरच्या बॅनर वरून मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर. आपण आज प्रत्येक टीमच्या टी शर्टच्या पाठीमागे उल्हास पॅकर हा बॅनर पाहू शकाल. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील एक नावाजलेला संघ आहे उल्हास पॅकर, आणि त्याचे सर्वेसर्वा उल्हासजी गोवेकर यांचं मात्र या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. खूप खूप धन्यवाद देत आहोत ते उल्हासजी गोवेकर यांचे, मनपूर्वक आभारी असणार आहोत. फोर स्पोर्ट्स, फोर्स 1 लाईव्ह, स्पोर्टी सॅक, उल्हास पॅकर, स्वर्गीय नैना अजय चौधरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पाहू शकाल. या स्पर्धेदरम्यान 1 लाख रुपये रोख रक्कम आणि सोबतच एक आकर्षक असा SVPL चा विशेष डिझाईन केलेला हा चषक आपल्याला मुख्य व्यासपीठावरती बघायला मिळतोय. 1 चौकार, 1 षटकार, 12 बॉल मध्ये 38 ची गरज होती. बॉल शिल्लक राहिले 10, गरज आहे ती 28 धावांची. दहा चेंडू 28 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी आहे. 1 चौकार, 1 षटकार, मागील 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्या. 12 बॉल 38 ची गरज होती. राहुल कहारचा पुढील बॉल. या वेळेला मात्र ओव्हर दी अंपायर झेड बॉल पाठीमागे चाललाय. लॉंग ऑफ वरती फिल्डर आहेत. हर्षवर्धन मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळते. समीकरण मात्र प्रत्येक बॉल नंतर बदलत राहणार आहे. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 27 धावांची गरज. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड फटका केलाय. 2 फिल्डर पाठीमागे आहेत. चांगली फिल्डिंग तिकडे बघायला मिळते. एकच धाव घेण्याची संधी पुन्हा एकदा मिळाली आहे. 8 बॉल आणि 26 हे समीकरण मात्र कशा प्रकारे सोडवलं जात आहे. हर्षवर्धन आणि सोबत मात्र अमन विचारे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना राहुल कहार सारखा मात्र एक कसलेला गोलंदाज, एक अनुभवी खेळाडू जो मात्र गोलंदाजी करतोय. मागील 4 बॉल मध्ये 12 धावा त्याने खर्च केल्यात. अजूनही 26 धावांची गरज शिल्लक आहे 8 चेंडूंमध्ये. क्षेत्ररक्षणात मात्र थोडासा बदल करतील. स्ट्राइक वरती येतोय हर्षवर्धन.
यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. दोन खेळाडूंच्या मधून मात्र पाठीमागे डीप मध्येही फिल्डर सजवलाय. कव्हर पॉइंट वरती मात्र बाउंड्रीवर एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक धाव संघाच्या खात्यामध्ये वाढ घालते, भर पाडते. 7 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण अजूनही पाहण्याजोगं आहे. काही घडू शकतं या मैदानावर. 20 मिनिटांचा निर्धारित वेळ, त्या निर्धारित वेळेचं भान तुम्हाला राखावं लागेल. आणि या वेळेला शेवटच्या बॉलवर अमन विचारेच्या बॅट मधून एक खणखणीत SVPL षटकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. 7 बॉल 25 ची गरज होती. या बॉलवर षटकार आलाय आणि थ्रो बॉलिंग साठी हा रिव्ह्यू, बॅटिंग टीमने थ्रो बॉलिंग साठी हा रिव्ह्यू या ठिकाणी मागितलेला आहे. फेअर डिलिव्हरी घोषित केली आहे. थ्रो बॉलिंग साठी मात्र आक्षेप घेतला गेला होता, परंतु ही योग्य गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 19 धावा. हॅलो 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 अंपायर अंपायर एक प्लेयर आतमध्ये घ्या. 24 मिनिटांच्या वर वेळ झालेली आहे. हॅलो 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 चेक चेक चेक. हॅलो 6 बॉल 19 रन, 6 चेंडू 19 धावा आणि 24 मिनिटांच्या वर वेळ खर्च केली आहे. त्यामुळे एक प्लेयर तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सहा बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. एक प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण 24 मिनिटं खर्च केलेली आहेत. मॅच मध्ये मात्र चांगली चुरस बघायला मिळू शकते, कारण 6 बॉल 19चं समीकरण तसं पाहायला गेलं तर तितकंसं कठीण नाहीये, परंतु तितकं सोपंही नाहीये. हे आपण वारंवार पाहिलेलं आहे. या मैदानावरती काहीही घडू शकतं. अगदी चेसेबल मैदान आहे. धावसंख्या इथे सहजरित्या चेस केल्या जाऊ शकतात. हर्षवर्धन स्ट्राईकवर आहे, नॉन स्ट्राईकवर अमन विचारे आहे. शेवटची ओव्हर मात्र आता कोणाच्या हातामध्ये सोपवली जाते पाहूया. प्रणिल माधव एक युवा गोलंदाज आहे, ज्याला आपण रबाडा या नावाने ओळखतो. ओव्हर द विकेटचा मारा घेऊन प्रणिल माधव सज्ज होतोय. स्ट्राईकवर असेल हर्षवर्धन. 6 बॉल 19 धावांची आवश्यकता.
पहिला बॉल मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे आणि इकडे मात्र झेल हातातून सुटलाय. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन. अगदी सहज झेल टिपण्याची संधी हातातून गमावलेली आहे. पाच चेंडू 18 धावा. प्रणिल माधव पहिल्या बॉलवर विकेट पटकावण्याची संधी त्याच्या हातामध्ये होती. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आणि त्या चुकीमुळे मात्र आता जीवनदान मिळतंय ते हर्षवर्धनला. 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. आणि या बॉलवर आक्रमण केलंय मितेश दलाल. बॉल खाली आलाय, पकडतोय झेल. समाप्त होतोय फलंदाज अमन विचारेचा खेळ. आणखीन एक धक्का 21 काळा चौकी टीमला. मितेश दलाल मात्र सहजासहजी चुका करणार नाहीत. 4 बॉल आणि 18 रनची आवश्यकता आहे. फलंदाजीसाठी नवनाथ गाढवे. एक 11 काळा चौकी संघाच्या विजयाची आता पूर्णपणे दारोमदार आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. 4 बॉल 18 रन. अमनच्या जागेवरती नवनाथ गाढवे. चार चेंडू आणि 18 धावा. चार बॉल 18 रनचं हे समीकरण मात्र कशा पद्धतीने सोडवलं जाते पाहूया. अतिशय रंगतदार स्थितीमध्ये ही मॅच आहे. दोन्ही टीम वरती मात्र सारखाच दबाव, सारखाच प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. नवनाथ गाढवे अमन विचारीच्या जागेवरती फलंदाजीसाठी. त्यांच्या खांद्यावरती मात्र या मॅचची संपूर्णपणे असणारी जबाबदारी. कशा प्रकारे मात्र ते आपल्या टीमला विजय मिळवून देतील हे पाहणं मात्र आता खूप महत्त्वाचं असेल. प्रणिल माधवचा पुढील चेंडू. या बॉलवर 4 धावा आल्या आहेत. 3 बॉल आणि 14चं समीकरण. आणि नवनाथ गाढवे यांनी जर 3 चेंडूत या 14 धावा पूर्ण केल्या तर युवराजी भालेराव यांच्याकडून त्यांना 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. दोन बॉल 8 रन. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता.
1 बॉल 2 रन. वाह, काय मॅच रंगली आहे. आणि या लेजेंडरी प्लेयर साठी प्रेक्षकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या नवनाथ गाडवे यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. हा टाळ्यांचा गजर सांगतोय नवनाथ गाडवे ठरलेत या मॅचचे खरे हिरो. अभिनंदन टीम एकी 11 काळा चौकी, अभिनंदन नवनाथ गाडवे. What a match! What a performance! आणि नवनाथ गाडवे यांच्यासाठी युवराज भालेराव यांच्याकडून आणि सोबतच राजेश मांगडे या दोघांकडून 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आलेला आहे. अभिनंदन नवनाथजी. 1000 रुपयांचा पुरस्कार आणि प्रथमेश पवार यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचा पुरस्कार नवनाथ गाडवे यांच्यासाठी. म्हणजे या मोमेंट साठी 2000 रुपयांचा पुरस्कार नवनाथ गाडवे यांच्या नावे. आणि या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड सुद्धा जातोय नवनाथ गाडवे यांना. एकदा जोरदार टाळ्या. What a batting! Outstanding performance! Incredible batting! नवनाथ गाडवे यांच्या या बॅटिंग साठी राजेश मांगडे यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार, युवराजजी भालेराव यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आणि संघनायक प्रथमेश पवार यांच्याकडून 1000 रुपयांचा पुरस्कार. आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार पण जातोय नवनाथ गाडवे यांना. पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या या परफॉर्मन्स साठी झाल्या पाहिजेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. फोर स्पोर्ट्सचं आकर्षक असं टी शर्ट, रोहनजी गुप्ते यांच्या सौजन्याने सामनावीराची ट्रॉफी आणि रवी कोरडे सरांच्या वतीने हे एनर्जी ड्रिंक.
सध्या वयाच्या 45ला पार केलंय आणि आजही तोच जोश आणि तोच उत्साह इकडे पाहायला मिळालाय. बॅटिंग आवडली असेल तर